सातत्यानं दुष्काळ पडणारा तालुका आणि विस्थापितांची संख्या पहिल्यापासून जास्त आहे। धनगर बहुल तालुका असल्यामुळं मेंढपाळांची संख्या पहिल्यापासून या तालुक्यात जास्तीची राहिलेली आहे। त्यामुळं शिक्षणाकडं पहिल्या पिढीचं आमच्या दुर्लक्ष होतं। आता आमची नवीन पिढी प्रतिकूल परिस्थिती असली तरी शिक्षणाच्या बाबतीमध्ये अत्यंत सतर्क आहे आणि त्यातलाच एक भाग आमच्या मिटकी गावचा सुपुत्र प्रवीण कोळपे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वडील वारलेले, आजी आणि आई शेतामध्ये काम करणारी अशा कुटुंबातला मुलगा आज IPS होतोय याचा मनस्वी आनंद आमच्या सर्व आटपाडीकरांना झालेला आहे। आणि म्हणून आटपाडीकरांनी ठरवलं की प्रवीणची मिरवणूक हत्तीवरून काढायची। हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा अर्थ असा आहे की जी काही मुलं आहेत नवीन पिढीतली, त्याला वाटतं माझ्या वडिलांकडून मला हे मिळत नाही, ते मिळत नाही, मला गाडीच मिळत नाही, मला चांगल्या शाळेत ॲडमिशनच मिळत नाही, माझ्यावरती चांगला पैसेच खर्च होत नाही। त्या सगळ्या मुलांच्या समोर प्रवीणचा आदर्श आहे की कशीही परिस्थिती असली जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेला मुलगासुद्धा या देशात टॉपला जाऊ शकतो। हा आदर्श प्रवीणनी आटपाडी तालुक्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या समोर घातलेला आहे। त्यामुळं प्रवीण तर या अभिनंदनास पात्रच ठरतोय। परंतु जे उपेक्षित समाज आहेत या समाजामध्ये राजकीय हिस्सेदारी आणि प्रशासकीय हिस्सेदारीचा टक्का खूप कमी आहे आणि म्हणून एका बाजूला राजकीय हिस्सेदारी मिळावी म्हणून वेगवेगळे समाज संघर्ष करतायत, दुसऱ्या बाजूला प्रशासनातला पण टक्का वाढावा यासाठी नवीन मुलं खूप मेहनत घेत आहेत। आणि आज प्रवीणच्या रूपानं पहिला IPS अधिकारी हा आमच्या आटपाडी तालुक्याला मिळाला आहे याचा सर्वस्वी अभिमान सर्व आटपाडीकरांना आहे आणि म्हणून सर्वांच्या वतीनं आज प्रवीणची मिरवणूक आटपाडीमध्ये ठेवली आहे। या हत्तीच्या मिरवणुकीमुळे संख्या वाढते 100%। नवीन मुलांना एक या संदर्भातलं आकर्षण तयार होते। आपण या बाबतीमध्ये काहीतरी विचार करावा, तशा पद्धतीचा प्रयत्न करावा आणि मग हे सगळं माहोल बघितल्याच्या नंतर बघण्याचा दृष्टिकोन पण नवीन मुलांचा बदलत राहतो आणि तो आमचा एक प्रयत्न आहे की प्रवीणचा आदर्श घेऊन आणखी काही मुलं आमची UPSC करतायत, दिल्लीमध्ये अभ्यास करतायत, काही घरी करत असतील, काही पुण्यात करत असतील, तर त्या मुलांना पण यामध्ये यश यावं अशा पद्धतीची भावना या आजच्या या कार्यक्रमानं नक्की निर्माण होईल। धनगर आरक्षणाच्या बाबतीत एक शिष्टमंडळ काल मुख्य या दैदिप्यमान यशाबद्दल एकूण मानदेशी वसो आटपाडीमध्ये एक सत्कार होतोय, हत्तीवरून पार पडलेला आहे। काय भावना आहे तुमच्या या सगळ्या? हत्तीवरून मिरवणूक हे एक सिम्बॉल आहे की तुम्ही जर योग्य रीतीने काम केलं, तुमच्या ध्येयाकडे जर वाटचाल व्यवस्थित केली तर तुम्हाला हे यश भेटू शकतं। आणि मला खात्री आहे की या हत्तीवरच्या मिरवणुकीने अनेक आपल्या मानदेशातील मुले प्रेरणा घेतील व या सिव्हिल सर्व्हिसेससाठी तयारी करतील आणि आपण येणाऱ्या अनेक वर्षामध्ये आपण बघू की मानदेशातील अनेक विद्यार्थी ह्या एक संधी अधिकारी असतील आणि मला वाटतं ही एक सिम्बॉल आहे चांगलं आणि मी ग्रेटफुल आहे यासाठी। ज्या खडतर परिस्थितीत तुम्ही आला आटपाडी तालुक्यातूनच, ज्या ठिकाणी तुम्ही शेती केली, शेतामध्ये जात होता, त्याच तालुक्यामध्ये हत्तीवरून आपली मिरवणूक केलं असं कधी स्वप्नात बघितलं होतं का? ते साकार झालं? नाही, मी विचारही केला नव्हता की असं काही घडेल, पण एक वडिलांनी दाखवलेलं स्वप्न, आईनं भावाने दिलेली साथ, सगळ्यांनी माझ्या सपोर्ट सिस्टीम असतील, त्यांनी वेळोवेळी केलेली मदत, याच्यामुळेच हे शक्य झालं। आणि मी एक आपल्या माध्यमातून एक ग्वाही देऊ इच्छितो की इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये मी या समाजासाठी, आपल्या मानदेशासाठी एक काम करेल की जेणेकरून आपला मानदेश हा प्रोग्रेसिव्ह होईल। पडळकर बंधूंनी एक प्रथा पाडली की जर UPमध्ये APSCमध्ये स्पर्धा परीक्षा चांगली यश मिळाल तर हत्तीवर मिरवणूक, त्यात तुम्ही सहभागी झालात। नवतरुणांना जे स्पर्धा परीक्षा अभ्यास करतात त्यांचं काय तुम्हाला आव्हान असेल? नक्कीच पडळकर बंधूंचा आणि दोन्ही साहेबांचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे। ह्या आपल्या समाजातील जे गरीब विद्यार्थी असतील, जे होतकरू असतील, त्यांच्यासाठी त्यांचा हातभार कायमच असतो आणि ते इथून पुढेही कायमच या गोष्टीला पाठिंबा देत राहतील आणि त्यांचाही मी आभारी आहे खूप।